थंडीचे दिवस सुरू झाले की मार्केटमध्ये छान असे लिंबू भाज्या वगैरे येतात. तर आज आपण लिंबूचं तिखट लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत. मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6 आणि लिंबू घेतलेले आहेत अर्धा किलो एवढे. लिंबू आणि मिरच्या दोन्ही मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. त्याचा अजिबात ओलसरपणा नसला पाहिजे. लिंबूला इथे आडवा काप करून घ्यायचा आहे आणि लिंबूच्या बारीक बारीक फोडी करून लिंबू मधल्या ज्या बिया असतात ना त्या काढून घ्यायच्या, म्हणजे लोणचं खाताना कडवट लागत नाही. आता इथे मी सगळेच लिंबू बारीक बारीक चिरून घेते आणि बिया बाजूला काढून घेते. आणि नंतर आपण मिरच्या देखील कट करायच्या आहेत. मिरच्या व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत. मिरचीचे देठ काढून घ्यायचे आणि मिरचीला असं मधून चीर मारून घ्यायचे, म्हणजे मिरचीचे 2 भाग होतात. तुम्हाला हव्या त्या आकारात किंवा गोल आकारात ह्या मिरच्या कट केल्या ना तरीही चालतील. आता इथे आपण 2 भाग करून घेतलेत आणि लांबट लांबट असे काप करून घ्यायचे. तुम्हाला तर ह्या मिरच्यांमधल्या बिया काढून घ्यायच्या असतील त्याही काढून घेऊ शकता. मी नाही काढून घेतल्यात कारण ह्या ज्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत ना त्या मस्त अशा कोवळ्या आहेत, अगदी ओजीव अशा नाहीयेत. त्यामुळे ह्या बिया देखील छान कोवळ्याच आहेत. आपण ह्या लोणच्यांमध्येच यूज करणार आहोत, त्यामुळे लोणच्याला छान असा तिखटपणा येईल. आता लोणचं मसाला बनवण्यासाठी इथे आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूयात. लोणचं मसाला बनवण्यासाठी इथे आपण 2 चमचे बडीशोप घेतले, जिरं घेतले, मेथीदाणे घेतले अर्धा चमचा, काळे मिरी घेतलेली आहेत आणि 1 चमचा मोहरी घेतली. आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे भाजून घ्यायचेत आणि याची रफ अशी पावडर तयार करून घ्यायचे. तोपर्यंत इथे आपण 1 वाटीभर एवढं तेल घेतले. वजनी प्रमाणात म्हणाल तर ते 200 ग्रॅम एवढं तेल आहे. तेल आपण कढायला ठेवून देऊयात कारण आपल्याला हे तेल कोमट झालं की यूज करायचं आहे. आता हे भाजलेले मसाले आहेत ते आपल्याला मिक्सरला रफ असे भरडून घ्यायचेत, अगदी पावडर नाही करायचेत कारण लोणच्यामध्ये रफ असा मसाला ना खायला खूप छान लागतो. आता हे भरडलेल्या मसाल्यामध्ये 1 चमचाभर हळद, 2 चमचे मीठ, 1 चमचाभर धनेपूड. धनेपूड नसेल तर अख्खे धने घेतले ना भरडामध्ये तरीही चालेल. 1 छोटी वाटी आपण इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि 2 चमचे मसाला घेतलेला आहे. मसाला जर तुम्हाला मिळाला नाही ना तर काश्मीरी मिरची पावडर घेतली तरीही चालेल. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला याची फोडणी द्यायची आहे. तेल खाली उतरवून घ्यायचं. आता ह्या कोमट तेलामध्ये आपण हिंग टाकून घ्यायचं. 1 छोटा चमचा एवढा हिंग घेतलाय. हिंगाची फोडणी दिली ना की लोणच्याला खूप छान अशी टेस्ट येते. हिंग टाकून घेतलं, व्यवस्थित मिक्स करायचंय आणि 1 चमचाभर एवढी कलोंजी घ्यायची. तुमच्याकडे जर कलोंजी नसेल म्हणजेच कांद्याचं बी नसेल काहीच हरकत नाही, नाही घेतले तरी चालेल, फक्त हिंगाची फोडणी द्या. आता हा लोणच्यासाठी तयार केलेला जो मसाला आहे तो सुद्धा तेलामध्ये मिक्स करायचा आहे. व्यवस्थित हे मसाले तेलामध्ये शिजून निघतील. अगदी कडकडीत तेलामध्ये या मसाल्यांची फोडणी देऊ नका, नाहीतर काय होईल सगळे मसाले करपले जातील आणि लोणच्याला बेचव अशी चव लागेल. त्यामुळे कोमट असतानाच असं फोडणी द्यायची आहे. व्यवस्थित सगळे मसाले मिक्स करून घेतले की आता हे मसाले आपल्याला थंड झाले की नंतर जे लिंबू आणि मिरची आपण चिरून घेतले ना ते मिक्स करायचं आहे. आता इथे आपले हे तेल आणि मसाला आहे व्यवस्थित थंड झालाय की आपण आता हे जिन्नस मिक्स करून घेऊयात. इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे. याच्या आधी आपण लिंबूचं उपवासाचं गोड लोणच्याचं देखील व्हिडिओ बनवला आहे. तो कोणी पाहिला नसेल तर प्लीज पहा, खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. माझी आजची ही लोणच्याची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. लोणचं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थंड झाले की ह्याला आपण काचेच्या बरणीत भरून ठेवायचंय. मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा. आता काचेची बरणी घेताना ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि उन्हात व्यवस्थित सुकवायची आहे की त्याचा सगळा ओलसरपणा निघून जातो. इथे लोणचं जास्त टिकण्यासाठी आपण 2 चमचाभर एवढं व्हिनेगरचं यूज केले. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घ्यायचं तर नका घेऊ. हिवाळ्यासाठी स्पेशल इथे आपलं लिंबू मिरचीचं चटपटीत असं लोणचं तयार झालेलं आहे. माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लोणच्याचा तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.